राज्यसारथी न्यूजमध्ये आपले मनापासून स्वागत. दोंडाईचा शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध खाद्यपदार्थ, तेल, मसाले आणि खाद्य व्यवसायांच्या आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईत विविध अन्नपदार्थाचे नमुने घेऊन विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. संतोष ट्रेडर्स येथे रिफा सोयाबीन तेलाचे नमुने घेण्यात आले. तपासणी दरम्यान सुमारे 2,960 किलो तेलाचा साठा अंदाजे 5,89,000 रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. मात्र प्रयोगशाळेचा अहवाल येण्यापूर्वी संबंधित अन्नपदार्थ भेसळयुक्त किंवा असुरक्षित असल्याचा अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. आता सर्वांचे लक्ष प्रयोगशाळा अहवालाकडे लागले आहे. दरम्यान कमला ऑइल येथे शेंगदाणा तेलाचा नमुना घेण्यात आला असून स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती संबंधित पथकाने दिली. महावीर ऑइल अँड दाल मिल आणि कैलास ट्रेडर्स येथेही विविध नमुने घेण्यात आले. हॉटेल प्रिन्स येथेही तपासणी करून विदेशी मद्याचे नमुने घेण्यात आल्याची माहिती या प्रसंगी पथकाने दिली. या कारवाईनंतर आता नागरिकांचा मुख्य प्रश्न आहे, नमुने घेतल्यानंतर पुढे काय? प्रयोगशाळा अहवाल वेळेत यावा, दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि दोष नसल्यास संबंधित व्यावसायिकाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. अन्न सुरक्षेची ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता सातत्याने सुरू राहणार का, याकडे दोंडाईचा शहराचे लक्ष लागले आहे. स्वराज्य सारथी न्यूज.